नमस्कार मित्रांनो, मी निलेश आगाशे. मी ऑलमोस्ट 3 वर्षानंतर पुन्हा यूट्यूबवर येत आहे आणि त्यासाठी कारणही तसंच आहे. काल एक ॲडव्हर्टाइजमेंट आलेली होती MPSC सरळ सेवेची. DVET डायरेक्टरेट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन, म्हणजे गव्हर्नमेंट ITI मध्ये प्रिन्सिपल पदांकरिता एक ॲडव्हर्टाइजमेंट आली आहे MPSCच्या मार्फत. तर त्यावर थोडंसं खूप लोकांचे फोन्स आले, फोन कॉल्स आले, मेसेजेस आले की सर याबद्दल थोडं गाईड करा. मी म्हटलं त्यापेक्षा एक व्हिडिओ बनवा आणि मॅक्सिमम लोकांना त्याचा फायदा होईल, बेनिफिट मिळेल. त्याकरिता मी पुन्हा 3 वर्षानंतर पुन्हा एक व्हिडिओ घेऊन येत आहे. नमस्कार सर्वांना. तर काल ॲडव्हर्टाइजमेंट आली होती MPSC सरळ सेवा पदभरती 2025. पोस्टचं नाव काय? मुख्याध्यापक, शासकीय तंत्र माध्यमिक शाळा. तसेच ITI मध्ये प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल आणि सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार, म्हणजे असिस्टंट अप्रेंटिसशिप ॲडवायझर या पोस्ट करिता क्लास 2 ची पोस्ट आहे. क्लास 2 गॅजेटेड, ग्रुप बी गॅजेटेड, टेक्निकल एज्युकेशन, महाराष्ट्र एज्युकेशन सर्व्हिस. मी निलेश आगाशे. त्या पोस्टचं नाव आपल्याला इंग्लिशमध्ये बघायचं झालं तर गव्हर्नमेंट टेक्निकल स्कूल्स असतात, त्यामध्ये हेडमास्टर नावाची पोस्ट असते. जे स्कूलचे हेड असतात त्यांना हेडमास्टर म्हणतात. तसेच ITI असतात, ITIचे जे हेड असतात त्यांना प्रिन्सिपल्स म्हणतात. आणि काही ठिकाणी हे क्लास 2 असल्यामुळे काही क्लास 2 प्रिन्सिपल हे मोठ्या ITI मध्ये व्हाईस प्रिन्सिपल म्हणून पण काम करतात. त्या तसेच एक असिस्टंट अप्रेंटिसशिप ॲडवायझर नावाची पण पोस्ट असते क्लास 2 ची. आपण त्याबद्दल डिटेलमध्ये नंतर बोलणार आहोत. अबाउट मी तुम्ही बघून घ्या नंतर. तर कालची ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 120, MPSC 2025. तर 132 पदांसाठी ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. खूप मोठी ॲडव्हर्टाइजमेंट आहे बघा. MPSC मध्ये किंवा कोणत्याही गव्हर्नमेंटमध्ये इंजिनिअरिंगसाठी इतकी मोठी ॲडव्हर्टाइजमेंट एका वेळी येणे ही खूप मोठी गोष्ट आहे. ऑलमोस्ट सर्व प्रवर्गांसाठी जागा भरपूर आहेत. 132 म्हणजे भरपूर जागा आहेत. आणि चांगली पोस्ट आहे, क्लास 2 पोस्ट आहे, क्लास 2 गॅजेटेड. आणि त्यामध्ये पण स्केल चांगला आहे. तर आपण ते पूर्ण डिटेल्समध्ये बघणार आहोत. तर ही ॲडव्हर्टाइजमेंट होती आहे आलेली. 132 जागा आहे. महिलांसाठी त्यामध्ये 40 जागा आहे. आणि ऑलमोस्ट सर्व कॅटेगरीसाठी जागा सफिशियंट आहेत. तर जागांचा काही प्रॉब्लेम नाही. आणि खूप चांगली ॲडव्हर्टाइजमेंट आहे. खूप ऑलमोस्ट 10 वर्षानंतर. याच्या आधी ही ॲडव्हर्टाइजमेंट 2013 मध्ये आलेली होती आणि त्यांची जॉईनिंग 2017 मध्ये झालेली आहे. खूप चांगली पोस्ट आहे. बघूया आपण. सर्वात महत्त्वाचं असतं कोणतीही ॲडव्हर्टाइजमेंट आली तर त्यासाठी एलिजिबिलिटी. डायरेक्ट रिक्रुटमेंट असल्यामुळे हे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम नाही आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये फ्रेशर्स एलिजिबल असतात. इथे डायरेक्ट रिक्रुटमेंट असल्यामुळे इथे काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि त्यानंतर एक्सपिरियन्सची रिक्वायरमेंट आहे. तर सर्वात पहिला पात्रता. पात्रता म्हणजे एलिजिबिलिटी. सर्वात पहिले काय आहे? भारतीय नागरिकत्व तत्व. म्हणजे तुम्ही इंडियन सिटीजन असले पाहिजे. ऑलमोस्ट तुम्ही सर्व लोक इंडियन सिटीजन आहात असंच मी गृहीत धरून चालतो. त्यानंतर पहिली एलिजिबिलिटी काय? एज एलिजिबिलिटी, वयोमर्यादा. तुमचे 18 वर्ष मिनिमम असले पाहिजे. ज्यांची इंजिनिअरिंग झालेली आहे किंवा डिप्लोमा झालेला आहे त्यांचे 18 वर्ष मिनिमम असतातच असतात. त्यानंतर कमाल म्हणजे मॅक्झिमम वयाची अट किती आहे? तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने इतकी एज रिलॅक्सेशन करून ठेवले आहे की ओपन कॅटेगरी असेल तरी 38 इयर्स. 38 इयर्स नंतर कोणी प्रिपरेशन पण करत नाही, पण 38 इयर आहे. तर ऑलमोस्ट सर्व लोक आपण जे व्हिडिओ बघणार ते सर्व या कॅटेगरीमध्ये बसतात. त्यानंतर काही बॅकवर्ड कॅटेगरीसाठी पुन्हा 5 वर्षांचं रिलॅक्सेशन आहे. त्यानंतर हँडिकॅप कॅन्डिडेटसाठी 45 वर्ष, म्हणजे ऑलमोस्ट सर्व एज ब्रॅकेटचे लोक इथे बसतात. तर ही एज एलिजिबिलिटी. त्यानंतर सर्वात महत्वाचा क्रायटेरिया आहे एज्युकेशनल क्रायटेरिया, शैक्षणिक अर्हता, मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन. तर या पोस्टसाठी काय? डिप्लोमा इन इंजिनिअरिंग ऑर टेक्नॉलॉजी, म्हणजे पॉलिटेक्निकचा डिप्लोमा असला पाहिजे. ॲटलिस्ट इन सेकंड क्लास. सेकंड क्लासच्या खाली डिप्लोमा होतच नाही, म्हणजे सेकंड क्लास ऑलमोस्ट सर्वांना आहे. सर्व लोक डिप्लोमा होल्डर्स एलिजिबल आहे. ब्रँचचं नाव दिलेलं नाही, म्हणजे हे सर्वच ब्रँचेससाठी एलिजिबल आहे. सिव्हिल असेल, मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रिकल असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल, केमिकल असेल, ऑलमोस्ट ऑल इंजिनिअरिंग ब्रँचेस. हा मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे. पण त्यासोबत काय? अनुभवाची पण अट दिलेली आहे. 9.1 तर आहेच, 9.2 मध्ये त्यांनी सांगितलं आहे अनुभव पण असायला पाहिजेत. काय अनुभव काय पाहिजे? एक्सपिरियन्स काय? वर्क एक्सपिरियन्स ऑफ प्रोफेशनल ऑर टीचिंग ऑर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॅडर ऑफ
नॉट लेस दॅन 2 इयर्स आफ्टर परचेसिंग अ डिग्री. जर तुमच्याकडे बीटेकची डिग्री असेल तर तुमच्याकडे 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असायला पाहिजे. कुठला एक्सपिरियन्स असायला पाहिजे? प्रोफेशनल, म्हणजे इंजिनिअरिंग फील्ड रिलेटेड असेल. टीचिंगचा पण एक्सपिरियन्स चालतो. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे तुम्ही बँकिंगमध्ये असाल, क्लरिकल जॉब करत असणार, रेल्वेमध्ये काम करत असणार, इन्शुरन्समध्ये काम करत असणार, ते सर्व एक्सपिरियन्स चालतात. म्हणजे ऑल टाइप्स ऑफ एक्सपिरियन्स आफ्टर इंजिनिअरिंग डिग्री यू आर एलिजिबल फॉर दिस पोस्ट. इंजिनिअरिंगची डिग्री असेल तर त्यानंतर 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. नॉट लेस दॅन 6 इयर्स आफ्टर परचेसिंग डिप्लोमा. जर तुमच्याकडे फक्त डिप्लोमा असेल, पॉलिटेक्निकचा डिप्लोमा असेल, तर तुमच्याकडे 6 वर्षाचा एक्सपिरियन्स असायला पाहिजे. मिनिमम 6 वर्ष एक्सपिरियन्स. कधीपर्यंत तो एक्सपिरियन्स कंप्लीट झाला पाहिजे? ज्या दिवशी तुम्ही अर्ज सादर करण्याची विहित केलेल्या अंतिम दिनांकाचं, म्हणजे 15 ऑक्टोबर आहे माझ्या नॉलेजनुसार. तर 15 ऑक्टोबर पर्यंत तुमचे 2 वर्ष, किंवा डिप्लोमा असेल तर 6 वर्ष कंप्लीट असलेले पाहिजे. तर हे बघा. आणि हा एक्सपिरियन्स कुठला पाहिजे? फक्त गव्हर्नमेंटचा चालतो का? नाही. गव्हर्नमेंटच्या पण चालतो. सेमी गव्हर्नमेंट म्हणजे पीएसयू वगैरे जसे आहेत तिथला पण चालतो. त्यानंतर प्रायव्हेट एस्टॅब्लिशमेंट, प्रायव्हेट कंपनीज असतील तिथला पण चालतो, किंवा एनी कॉर्पोरेशन म्हणजे प्रायव्हेट बँक्स असतील तिथला पण चालतो. एनी अदर इन्स्टिट्यूट म्हणजे एखादा वेल्डिंग वर्कशॉप आहे, किंवा एखादा ट्युशन क्लासेस आहे, रजिस्टर्ड असलं पाहिजे. ते रजिस्टर्ड जे काही एंटिटीज असतील, वर्कशॉप असेल, काही सर्व्हिस सेंटर असेल, किंवा कोणता बिझनेस असेल, तिथला एक्सपिरियन्स चालतो. म्हणजे तुम्ही एलिजिबल आहात 6 वर्ष आफ्टर डिप्लोमा आणि 2 वर्ष आफ्टर डिग्री. तर ऑलमोस्ट जे काही प्रिपरेशन करत आहात त्यांच्याकडे एक्सपिरियन्स असेल ते एलिजिबल आहेत. अं, आणि इथे कॉम्पिटिशन थोडी कमी होणार आहे, कारण 2 वर्षाचा एक्सपिरियन्स मॅक्सिमम फ्रेशर्सकडे नाही. तर फ्रेशर्स असतील, किंवा ज्यांच्याकडे जॉब एक्सपिरियन्स नाही, ते इथे एलिजिबल नाही. त्यामुळे थोडी कॉम्पिटिशन कमी होते, कारण फ्रेशर्स आहेत हे हुशार असतात ॲज कम्पेअर टू जे एक्सपिरियन्स होल्डर, कारण त्यांचे ग्रास्पिंग पॉवर थोडा चांगला असतो फ्रेशर्समध्ये, आणि ते अभ्यास पण जास्त करतात. त्यांच्याकडे जॉब वगैरे नसल्यामुळे ते 24 अवर्स अभ्यासाला देऊ शकतात. म्हणून ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे त्यांच्यासाठी चांगली अपॉर्च्युनिटी आहे. जेव्हा तुम्ही फॉर्म भरणार एमपीएससीच्या वेबसाईटवर, तुमचा जो एक्सपिरियन्स तुम्ही दाखवलेला आहे, तर तो एक्सपिरियन्समध्ये नेचर ऑफ जॉब नावाचा कॉलम असतो. त्या नेचर ऑफ जॉबमध्ये तुम्हाला एक तर प्रोफेशनल ठेवायचं आहे, किंवा टीचिंग ठेवायचं, किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असं ठेवणार, तेव्हाच तुम्ही एलिजिबल दिसणार या पोस्टकरिता एमपीएससीच्या प्रोफाईलमध्ये. म्हणून ह्या 3 कॅटेगरीमध्ये तुमचा एक्सपिरियन्स असला पाहिजे. आणि तसा तुम्ही एडिट करून घ्या तुमच्या एज्युकेशनल, तुमचा एक्सपिरियन्स. त्यानंतर टाइम टेबल. बघा, फॉर्म आलेला आहे काल. 24 तारखेला फॉर्म पब्लिश झालेला आहे. आजपासून फॉर्म भरण्याची, म्हणजे 25 सप्टेंबर पासून फॉर्म भरण्याची तारीख सुरू झालेली आहे. 25 ते 15 ऑक्टोबर, ऑलमोस्ट 20 दिवसांचा पिरियड दिलेला आहे. इथे एक्सपिरियन्स असल्यामुळे तुम्हाला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट बनवावं लागेल. काही लोकांकडे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट नसेल तर त्यांना जनरेट करावी लागेल. खूप सारे डॉक्युमेंट्स असतात, नॉन क्रिमिलियर कास्ट सर्टिफिकेट, लहान कुटुंबांचा दाखला वगैरे, हे बनवून घ्या. तुम्ही एकदम जास्त काही करू नका, 8 दिवस घ्या पूर्ण डॉक्युमेंट्स वगैरे, पण पद्धतशीर बना. एक्सपिरियन्स सर्टिफिकेट वगैरे साठी एमपीएससीच्या फॉर्मॅट आहे, त्या फॉर्मॅटमध्ये बनवलं तर तुमच्या ऑब्जेक्शन येणार नाही एक्सपिरियन्स सर्टिफिकेटवर. तर हे डेट्स आहेत, या डेट्समध्ये तुम्ही फॉर्म भरा, नक्की भरा. बघा, ह्या व्हिडिओचा टायटलच आहे व्हाय अँड हाऊ टू क्रॅक द एमपीएससी आयटीआय प्रिन्सिपल ग्रुप बी एक्झामिनेशन. बघा, कोणतंही काम करायचं असेल लाईफमध्ये तर त्यामध्ये 2 क्वेश्चन असायला पाहिजे, व्हाय अँड हाऊ. अँड तर व्हाय दिस पोस्ट अँड व्हाय टू क्रॅक दिस एक्झामिनेशन. हाऊ आय विल टीच यू, बट व्हाय? Because if there is no motivation, you will not prepare from bottom of your heart. So motivation is very important in your exam preparation. तर का बरं? आणि कोणताही जॉब करायचा असेल, कोणताही करिअर निवडायचं असेल, तर त्या करिअरचे तुम्हाला रिस्क काय, रिवॉर्ड्स काय आहेत, आणि तुमचे करिअर प्रोग्रेशन काय असणार आहे, याबद्दल थोडीशी माहिती असायला पाहिजे. नाहीतर असं होतं की काही काही करिअरमध्ये स्टक होऊन जातो, काहीच प्रमोशन्स नसतात, काही ग्रोथ नसते, आणि बोरिंग होऊन जातो जॉब. तर तसं तर नाही आहे. तर त्याकरिता त्या डिपार्टमेंटची हेरारकी काय आहे, काय करिअर प्रोग्रेस होणार आहे, ह्याबद्दल थोडीशी माहिती असणे गरजेचे आहे. जे डिपार्टमेंटमध्ये काम करतात त्यांना माहिती असतात त्या गोष्टी, पण जे डिपार्टमेंटमध्ये नसतात त्यांना माहीत नसतात, आणि चुकीचे डिसिजन्स घेतले जातात. कधी कधी काही लोकांकडे खूप सारे ऑप्शन्स पण असतात जॉबबद्दल, तेव्हा पण त्यांना प्रश्न असतात. मी ट्राय करतो, मी या डिपार्टमेंटच्या नाही आहे, पण मला थोडी चांगली माहिती आहे या डिपार्टमेंटबद्दल, तर मी सांगण्याचा प्रयत्न करतो. हेरारकी ऑफ पोस्ट इन आयटीआय एका वेळी बघून घेऊ आपण.
बघा, ITI आहे. ITI किंवा डायरेक्टरेट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग यांच्या, म्हणजे ITI DVET मध्ये मेन मेन विंग असेल तर ते ITIच आहेत. नंतर इंडस्ट्रियल स्कूल्स आहेत, इंडस्ट्रियल टेक्निकल स्कूल्स आहेत, काही सर्टिफिकेशन कोर्सेस आहेत. पण मेन म्हणजे ITIचा आहे असं समजून चला तुम्ही. तर ITIला चालवणारा एक डायरेक्टरेट आहे, डायरेक्टरेट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग. तर त्यांचा हेड असतो, पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक हेड असतो, डायरेक्टर म्हणतात त्यांना, डायरेक्टर. आणि त्या डायरेक्टर, जसं डायरेक्टर आहे तर डायरेक्टरच्या ऑफिस असेल, मुंबईला ऑफिस आहे तर मुंबईला त्या ऑफिसमध्ये काहीतरी त्यांना सोबतीला जॉईंट डायरेक्टर असतात, डेप्युटी डायरेक्टर असतात, काही असिस्टंट डायरेक्टर, हे हेड ऑफिसमध्ये. पण डायरेक्टर मुंबईला असल्यानंतर पूर्ण रिजन्स आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, 6 रिजन्स आहे: मुंबई, पुणे, संभाजीनगर, त्यानंतर नागपूर, अमरावती, नाशिक. ह्या 6 रिजनसाठी जॉईंट डायरेक्टर, रिजनल ऑफिसेस आहेत, तिथले हेड असतात जॉईंट डायरेक्टर. आणि त्या जॉईंट डायरेक्टरला असिस्ट करण्यासाठी डेप्युटी डायरेक्टर असतात, असिस्टंट डायरेक्टर असतात. अशी स्कीम आहे. आणि ह्या जॉईंट डायरेक्टरच्या अंडर सर्व ITI असतात त्या रिजनचे. आणि ITI झाले तर त्यांचे प्रिन्सिपल आले. प्रिन्सिपल आले तर ITI आल्यानंतर, प्रिन्सिपल आल्यानंतर काय होणार, तिथे शिकवणारे टीचर्स आले, त्यांना आपण इन्स्ट्रक्टर म्हणतो. इन्स्ट्रक्टर आले, जसे ट्रेड आहेत, खूप सारे ट्रेड आहेत. वायरमॅन आहे, फिटर आहे, टर्नर आहे, वेल्डर आहे. तर हे ट्रेड आहे. तर एका ट्रेडमध्ये होऊ शकते 3-4 बॅचेस असतील, तर 3-4 बॅचेससाठी 3-4 इन्स्ट्रक्टर असणार एका ट्रेडसाठी. तर जसं इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग ब्रांच असते, इलेक्ट्रिकल असते, सिव्हिल असते, त्यांच्या एक HOD असतो. तसाच ITI मध्ये त्या 3-4 बॅचेससाठी त्या ट्रेड करिता एक ग्रुप इन्स्ट्रक्टर असतो, म्हणजे HOD समजा, ग्रुप इन्स्ट्रक्टर. हे कोणाच्या अंडर काम करणार, प्रिन्सिपलच्या. तर तुम्हाला प्रश्न आलेला असेल की याचा काय संबंध आहे, प्रिन्सिपल ग्रुप बी काय आहे, प्रिन्सिपल ग्रुप ए काय आहे. तर बघा, 2023 मध्ये पण एक ऍडव्हर्टाइजमेंट आली होती, ITI प्रिन्सिपल ग्रुप ए. आता ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे ITI प्रिन्सिपल ग्रुप बी. हे काय प्रकार आहे, ग्रुप ए ग्रुप बी काय आहे, असं तुम्हाला प्रश्न आलेला असेल. आणि ते साहजिक आहे. आणि ह्याबद्दल क्लॅरिटी असणे खूप गरजेचे आहे. बघा, महाराष्ट्रामध्ये ना ऑलमोस्ट 420 गव्हर्नमेंट ITI आहेत, प्रायव्हेट ऑलमोस्ट 500 आहे, अशा 1000च्या वर ITI आहेत. आणि तुम्ही बघितले असणार ITI मध्ये ना, तालुका, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये एक गव्हर्नमेंटची ITI आहे. जिल्हा लेवलवर पण ITI आहे, मग रिजनल लेवल जसे नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक अशा लेवलवर पण आहे. असे ITI आहेत. तर त्याचं क्लासिफिकेशन पण तसं झालेलं आहे. काही ITI मध्ये तुम्ही बघितले असणार की तिथे 2 किंवा 3च ट्रेड असतात, काही ITI मध्ये 12-13 ट्रेड असतात, काही ITI मध्ये 20-25 ट्रेड असतात, काही ITI मध्ये ऍडव्हान्स लेवलचे कोर्सेस असतात. त्यानुसार त्या ITIच्या क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर जे लहान ITI आहेत, जिथे 2 ते 3 ट्रेड असतात किंवा 5 ते 6 ट्रेड असतात, असे या ITIला लहान ITI असं समजतात. आणि तिथे जर लहान ITI असेल तर त्यांच्या वर्क लोड कमी असतो. तर वर्कलोड कमी असेल तर त्या ठिकाणी असतो क्लास 2 लेवलचा प्रिन्सिपल ग्रुप बी, ज्याकरिता तुमची ऍडव्हर्टाइजमेंट. जनरली असे ITI हे तालुका लेवलवर असतात, काही तालुके असतात एकदम लहान लहान असतात, तिथे हे ITI असतात. तर ते ग्रुप बी ITI म्हणतात त्याला. आणि त्या ITIला जे प्रिन्सिपल असतात ते क्लास 2 चे प्रिन्सिपल असतात. मग येते मोठी ITI, म्हणजे जिल्हा लेवलवर. काही जिल्हे आहे, लहान लहान जिल्हे आहेत, तिथे थोडे ट्रेड जास्त असतात, 10-15 ट्रेड, 15-16 ट्रेड असतात. तिथे थोडा वर्कलोड क्लास 2 पेक्षा जास्त असतो, 5-6 ट्रेड पेक्षा जास्त झाला तर तिथे क्लास 1. क्लास 1 मध्ये पण 2 प्रकारचे क्लास 1 आहे: क्लास 1 ज्युनियर, क्लास 1 सिनियर. तर काही जिल्हे आहे लहान लहान, भंडारा, गोंदिया, गड, अशा जिल्ह्यांमध्ये 12-13 ट्रेड असतात. अशा ठिकाणी वर्कलोड थोडा जास्त असल्यामुळे त्यांना क्लास 1 ज्युनियरचा प्रिन्सिपल असतो. पण काही जिल्हे आहेत, जसे नांदेड असेल, चंद्रपूर असेल, तर इथे खूप सारे ट्रेड असतात. किंवा इंडस्ट्रियल झोन मधले काही जिल्हे आहे, त्या जिल्ह्यांमध्ये खूप सारा ट्रेड्स असतात, 17, 18, 20 ट्रेड असतात. तिथे त्यापेक्षा जास्त हाय लेवलचा, हायली क्वालिफाईड प्रिन्सिपल लागतो, सिनियर प्रिन्सिपल लागतो. तर तिथे असतो प्रिन्सिपल क्लास 1 सिनियर, म्हणजे
आणखी वरच्या लेवलचा प्रिन्सिपल असतो. तर असं क्लासिफिकेशन आहे. मग असतात ITI रिजनल लेवलवर, जसं नागपूर, अमरावती आहे, पुणे आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, त्यानंतर नाशिक आहे. तर या 6 ITI मध्ये हे तर खूप मोठ्या लेवलचे ITI असतात, ऍडव्हान्स वोकेशनल ट्रेनिंग सेंटर्स असतात ते. तर तिथे ट्रेड्स पण खूप असतात, त्यानंतर ऍडव्हान्स लेवलचे कोर्सेस असतात आणि खूप सारे शॉर्ट टर्म कोर्सेस पण असतात. तर तिथे जे प्रिन्सिपल असतात ते असतात डेप्युटी डायरेक्टर लेवलचे. डेप्युटी डायरेक्टर लेवलचे. तर सर्वात मोठे प्रिन्सिपल डेप्युटी डायरेक्टर, त्यानंतर क्लास 1 सिनियर प्रिन्सिपल, त्यानंतर क्लास 1 ज्युनियर प्रिन्सिपल, त्यानंतर क्लास 2 प्रिन्सिपल, हे तालुका लेवलसाठी. तर काय होते, कधी कधी हे डिपार्टमेंट आहे, तर ऑफिस चेंज झाला किंवा त्यांच्या फील्ड बदलली तर त्या पोस्टचं नाव पण बदलतो. जसं आहे ती आता ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. काय ऍडव्हर्टाइजमेंट आहे? प्रिन्सिपल क्लास 2, व्हाईस प्रिन्सिपल, त्यानंतर हेडमास्टर, त्यानंतर असिस्टंट अप्रेंटिसशिप ऍडवायझर, अशी ग्रुप बी ची ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. तर बघा, तुम्ही सिलेक्ट झाल्यानंतर तुम्ही यापैकी 3-4ही पोस्टवर काम करू शकता. जर तुम्ही एखाद्या छोट्या ITI ला जॉईन झाले तर तुम्ही प्रिन्सिपल क्लास 2 म्हणून अ, तुमच्या पोस्ट राहील. पण तुम्हीच एखाद्या जिल्हा लेवल किंवा रिजनल लेवलवरच्या ITI मध्ये काम करायला गेले तर तुम्हाला पोस्ट मिळेल व्हाईस प्रिन्सिपल. व्हाईस प्रिन्सिपल. आणि जर तुम्ही एखाद्या टेक्निकल हायस्कूलमध्ये, आपण बघू ते, आपण टेक्निकल तांत्रिक शाळा असतात, टेक्निकल हायस्कूल असतात गव्हर्नमेंटच्या, तिथे जर त्या शाळेमध्ये तुम्ही हेडमास्टर बनले तर तुमच्या पोस्टचं नाव बनतो हेडमास्टर. ती पण क्लास 2 ची पोस्ट आहे. आणि त्यानंतर काही एक अप्रेंटिसशिप ऍक्ट आहे 1961च्या, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या. ITI करणारे मुलं नंतर अप्रेंटिसशिप करतात. तर ते अप्रेंटिसशिप ITI आणि त्या इंडस्ट्रीमध्ये कसं करायचं त्याकरिता अ, तिथे पोस्ट असते की ते जो काही काउन्सिलर असेल त्याला म्हणतात असिस्टंट अप्रेंटिस ऍडवायझर. तो पण क्लास 2 लेवलचा असतो. तर ते जनरली मोठ्या डिस्ट्रिक्ट लेवलवरच्या ITI मध्ये असतात. प्रिन्सिपलही असतो तिथे आणि एक त्यांना असिस्टंट म्हणून अप्रेंटिस ऍडवायझर म्हणून एक ठेवलेले जातं. तर ही पण, जर या पोस्टवर तुम्हाला पोस्टिंग मिळाले तर तुमच्या पोस्टचं नाव बनेल असिस्टंट अप्रेंटिस ऍडवायझर. ही क्लास 2 ची पोस्ट आहे. ओके. तुम्ही हे ग्रुप बी मधून तुमच्या प्रमोशन झाला, आता 2017 मध्ये जे जॉईन झाले होते क्लास 2 म्हणून ते प्रमोट झाले, तर ते काय बनले आता? क्लास 1 चे प्रिन्सिपल बनले. म्हणजे मोठे ITI मध्ये, पहिले लहान ITI ला प्रिन्सिपल होते, आता मोठे ITI ला प्रिन्सिपल बनले. तर क्लास 1 ज्युनियर प्रिन्सिपल बनले. नंतर आणखी प्रमोशन झालं तर काय, क्लास 1 सिनियर प्रिन्सिपल बनतात, म्हणजे मोठ्या जिल्ह्याच्या ITI मध्ये काम करायला जातात प्रिन्सिपल म्हणून. तर त्यांचे इक्विव्हॅलंट कोणते? क्लास 1 सिनियर च्या इक्विव्हॅलंट ITI कोणते आहेत? त्याला एक पोस्ट असते डिस्ट्रिक्ट व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग ऑफिसर म्हणून. ते प्रत्येक जिल्ह्याचा जसा शिक्षण अधिकारी असतो जिल्हा परिषदमध्ये, तसा एक DVET असतो या व्होकेशनल एज्युकेशनमध्ये. त्यानंतर रिजनल ऑफिस किंवा ह्या डायरेक्टर ऑफिसमध्ये जे डायरेक्टरला असिस्टंट म्हणून काम करतात, ती पण क्लास 1 सिनियर लेवलचे लोक असतात. त्यांची पोस्टिंग होते असिस्टंट डायरेक्टर म्हणून. आणि ह्या लोकांच्या प्रमोशन नंतर होतो डेप्युटी डायरेक्टर म्हणून. हे थोडी मोठी पोस्ट आहे. हे लोक एकतर रिजनल ऑफिसमध्ये बसतात जॉईंट डायरेक्टर सोबत किंवा डायरेक्टर सोबत बसतात. सर्वात शेवटी डेप्युटी डायरेक्टरच्या प्रमोशन जॉईंट डायरेक्टर म्हणून आणि जॉईंट डायरेक्टरच्या प्रमोशन डायरेक्टर म्हणून. ITI मध्ये सर्वात चांगली गोष्ट काय आहे, तर ते प्रत्येक प्रत्येक पोस्टसाठी इंडिपेंडेंट रिक्रुटमेंट आहे. इंडिपेंडेंट, काही पोस्ट तुमच्या बाय प्रमोशन भरल्या जातात, काही पोस्ट तुमच्या बाय डायरेक्ट रिक्रुटमेंट भरले जातात. म्हणजे तुम्ही आज क्लास 2 म्हणून जॉईन पण झाले तर तुम्हाला अपॉर्च्युनिटी आहे, काही दिवसानंतर हे क्लास 1 ची रिक्रुटमेंट आले तर तुम्ही अभ्यास करून तिथे ती पोस्ट घेऊ शकता. तुम्ही इव्हन डेप्युटी डायरेक्टर बनू शकता, जॉईंट डायरेक्टर बनू शकता, डायरेक्टर बनू शकता. तुम्हाला एज आणि एलिजिबिलिटी ते क्रायटेरिया फुलफिल करावं लागेल. हे एक चांगली गोष्ट आहे. बाकी डिपार्टमेंटमध्ये ह्या गोष्टी होत नाही. तिथे डायरेक्ट रिक्रुटमेंट नसते, फक्त सिनियरिटी लिस्ट. एकदा तुम्ही क्लास 2 म्हणून जॉईन झाले तर असं बाय असं बाय प्रोसिजर्स एक एक सीडी चढत जाता. पण इथे डायरेक्ट तुम्ही क्लास 2 वरून डायरेक्ट जॉईंट डायरेक्टरही बनवू शकता भविष्यात. एज आणि एलिजिबिलिटी तुम्ही फुलफिल केली, क्रायटेरिया फुलफिल केला तर. तशा प्रकारचे आहे हे. चांगली पोस्ट आहे. तुम्ही जर क्लास 2 म्हणून जॉईन झाले तर आता मला वाटतं तुम्ही डेप्युटी डायरेक्टर, ऍटलीस्ट डेप्युटी डायरेक्टर बाय सिनियरिटी बाय प्रमोशन तुम्ही डेप्युटी डायरेक्टर पर्यंत पोहोचू शकता. मिनिमम, नॉट मिनिमम, मॅक्सिमम डेप्युटी डायरेक्टर पर्यंत पोहोचू शकता. हे झाले हायरार्की ऑफ पोस्ट इन ITI.
सर्वात मोठी पोस्ट असते डायरेक्टर. कधी कधी इथे IAS लेवलचे लोक असतात. म्हणजे बघून घ्या, IAS लेवलच्या लोकांच्या अंडर तुम्ही हे काम करणार आहात. त्यानंतर कार्यालय संस्थेच्या आलेख, म्हणजे तुम्ही ज्या डिपार्टमेंटला जॉईन होणार आहात, कसा काय काम करते, कोणाच्या खाली काम करायचं आहे, हे थोडंसं तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. तर बघा, मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, तुम्हाला माहीत असेल, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा. त्याच्या अंडर येतो हा डायरेक्टरेट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग. जसं तुम्ही इंजिनिअरिंग केलेलं आहे, तर तो DTE होता, डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन. त्याचे सिस्टर ब्रांच असल्यासारखं आहे असं समजून चला, डायरेक्टरेट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग. टेक्निकल एज्युकेशनचाच भाग आहे. तर यांचा जो हेड असतो तो डायरेक्टर असतो. मी आता सांगितलेलं आहे. डायरेक्टरच्या ऑफिसमध्ये, त्याच्या ऑफिसमध्ये, हेड ऑफिसमध्ये दोन जॉईंट डायरेक्टर बसतात, डेप्युटी डायरेक्टर बसतात. त्यांना कधी कधी डेप्युटी अप्रेंटिसशिप ऍडवायझर म्हणतात. आणि यांच्या अंडर, हेड ऑफिसच्या अंडर येतो जॉईंट डायरेक्टरचे ऑफिस, रिजनल ऑफिसेस 6: मुंबई, नाशिक, पुणे, अमरावती, औरंगाबाद, नागपूर. आणि यांच्या अंडर ह्या स्कीम्स येतात. स्कीम्समध्ये बघा, सर्वात पहिले हे मेंटेनन्स युनिट, AVTS, ॲडव्हान्स व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर, हायटेक ट्रेनिंग पुणे, त्यानंतर हे बघा, इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे ITI, कोणाच्या, रिजनल ऑफिस. ITI मध्ये किती, गव्हर्नमेंटचे 417. म्हणजे तुम्ही क्लास 2 प्रिन्सिपल बनले तर ह्या ह्या 417 मध्ये काम करणार. प्रायव्हेटमध्ये तुम्हाला नाही, गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंट प्रायव्हेटवर पण वॉच ठेवतं, पण तुम्ही ॲज अ क्लास 2 प्रिन्सिपल प्रायव्हेटमध्ये जाणार नाही. त्यानंतर इंडस्ट्रियल स्कूल्स, हेडमास्टर म्हणून तुम्ही ह्या इंडस्ट्रियल स्कूलमध्ये जाऊ शकता. त्यानंतर BTRI बेसिक ट्रेनिंग सेंटर्स असतात काही इंडस्ट्रीजसाठी हे. तर तिथे गव्हर्नमेंटचे 46, तर तिथे स्कूल सारखेच किंवा प्रिन्सिपल म्हणून काम करू शकता तुम्ही, इथे काम करू शकता तुम्ही. तर हे जे रिजनल ऑफिसच्या अंडर इथे काम करू शकतात. म्हणजे तुम्हाला एक ऑप्शन हा, इंडस्ट्रियल स्कूल, इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तर झाला गव्हर्नमेंट, BTRI. त्यानंतर ह्याच रिजनल ऑफिसच्या अंडर डिस्ट्रिक्ट व्होकेशनल ऑफिसर. डिस्ट्रिक्ट व्होकेशनल ऑफिसर म्हणजे एज्युकेशन ऑफिसर समजा. प्रत्येक जिल्ह्याला एक असल्यासारखा आहे, 31 आहेत टोटल, तर प्रत्येक जिल्ह्याला डिस्ट्रिक्ट म्हटलं तर प्रत्येक जिल्ह्याला आहे, काही जिल्ह्यांना नसेल. तर त्यांच्या अंडर काय काय येतात, टेक्निकल हायस्कूल, जे हेडमास्टरची पोस्ट सांगितलं या टेक्निकल हायस्कूलसाठी आहे. किती टेक्निकल हायस्कूल आहेत महाराष्ट्रामध्ये? गव्हर्नमेंटच्या 169 टेक्निकल हायस्कूल आहे. म्हणजे तुम्ही हेडमास्टर बनला तर इथे काम करणार. प्रायव्हेट एडेडमध्ये तुम्ही जाणार नाही, प्रायव्हेट एडेडमध्ये पण पोस्टिंग मिळण्याचे चान्सेस कमी आहे. त्यानंतर बायफोकल माहिती आहे का तुम्हाला? 11वी 12वी मध्ये आपण जे इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर, IT, फिशरीज नावाचे कोर्सेस होते, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स सोबत एक सब्जेक्ट घेता यायचा, त्याला म्हणतो बायफोकल. पण असे गव्हर्नमेंटचे काही कॉलेजेस आहेत, ज्युनियर कॉलेजेस, असे गव्हर्नमेंटचे 49 कॉलेजेस आहेत, तिथे हेड प्रिन्सिपल, ज्युनियर कॉलेजचे प्रिन्सिपल म्हणून पण क्लास 2 ITI प्रिन्सिपल जाऊ शकतात. म्हणजे इथे काम करू शकता. प्रायव्हेटमध्ये तुमचा स्कोप नाही, हे खूप सारे आहेत प्रत्येक कॉलेजमध्ये असल्यासारखे. त्यानंतर एक आर्ट्स, कॉमर्स, सायन्स नंतर एक कोर्स असायचे 11वी 12वी साठी, MCVC, मिनिमम कॉम्पिटिशनची व्होकेशनल कोर्स. आता तो कोर्स बंद झालेला आहे. अदरवाईज तुम्हाला हे गव्हर्नमेंटचे 53 कोर्सेस, कॉलेजेस होते तिथे मिळाली असती, पण हा कोर्स बंद झालेला आहे माझ्या माहितीनुसार. आता यांना कन्वर्ट केलं आहे ITI मध्ये. कदाचित इथे तुम्हाला पोस्टिंग मिळू शकते. हा झाला. त्यानंतर व्होकेशनल एज्युकेशन, जसा ह्या ट्रेनिंगचा भाग आहे, ITI ट्रेनिंगचा भाग आहे, तो व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग मध्ये आणखी एक चेअरमॅन, MSBE, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ व्होकेशनल एज्युकेशन. जे तुम्ही नाव ऐकलेले असाल, मोबाईल रिपेअरिंग, सोलार टेक्निशियन वगैरे, हे कोर्सेस होतात, फक्त सर्टिफिकेशन कोर्सेस. जसे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत उघडले होते. DMLT कोर्सेस, रेडिओग्राफीचे कोर्सेस आहेत, नर्सिंग वगैरेचे कोर्सेस होतात ना, फक्त सर्टिफिकेशन 6 6 महिन्याचे. ते सर्टिफिकेशनचे कोर्सेस पण हे DVET देतो. त्याला म्हणतात व्होकेशनल सर्टिफिकेशन इन्स्टिट्यूट. असे गव्हर्नमेंटचे 27 इन्स्टिट्यूट आहेत, तिथे कदाचित तुमची पोस्टिंग होऊ शकते. प्रायव्हेट किंवा अनएडेड यांचा रोल नाही, पण कदाचित त्यांच्या इन्स्पेक्शन वगैरेच्या कामासाठी तुम्हाला काम करावं लागू शकते. अशा प्रकारे ह्या ITIच्या स्ट्रक्चर आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा. खूप चांगला स्ट्रक्चर आहे, खूप व्हेरायटी आहे कामामध्ये, आणि ट्रान्सफर वगैरेसाठी सोपं आहे, कारण तुम्ही गव्हर्नमेंट, इंडस्ट्रियल, टेक्निकल स्कूलमधून इंडस्ट्रियल स्कूलमध्ये जाऊ शकता, किंवा ITI मध्ये जाऊ शकता, किंवा रिजनल ऑफिसमध्ये काम करायला जाऊ शकता. अशा प्रकारे आहे, व्हेरायटी आहे. आणि येणारे दिवस हे ITIचे आहे, असे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं आहे. तर त्यामुळे
स्किलिंगची खूप इम्पॉर्टन्स असल्यामुळे आयटीआयला चांगला स्कोप आहे आणि स्ट्रक्चर पण डिपार्टमेंटचा चांगला आहे. महाराष्ट्रातील विविध शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उद्दिष्टे व कौशल्य आव्हाने. तर काय आता तुम्ही आयटीआय, मी तर हे जास्त डिटेलमध्ये बोलणार नाही, पण महाराष्ट्रातील हे आयटीआय जे आहे त्यांचे काय मोटो काय आहे, विजन काय आहे, आणि काय त्यांच्या पुढे चॅलेंजेस काय आहे, तर आपण थोडे पटापट पटापट सांगतो मी, व्हिडिओ मोठा नाही झाला पाहिजे. उद्योगासाठी वेगवेगळ्या व्यवसायातील कुशल कामगारांचे नियमित प्रवाह सुनिश्चित करणे म्हणजे स्किल लेबर इंडस्ट्रीजसाठी प्रोव्हाइड करणे हा आयटीआयचं काम आहे. त्यानंतर कामगारांच्या पद्धतशीर प्रशिक्षणाने म्हणजे ट्रेनिंग दिल्याने कामगारांची म्हणजे लेबरची क्वालिटी इम्प्रूव्ह होते, आणि क्वालिटी इम्प्रूव्ह झाली तर इंडस्ट्रियल प्रोडक्टिव्हिटी वाढते, प्रोडक्शन वाढतं. त्यानंतर शिक्षित तरुणामधील बेरोजगारी कमी करण्यासाठी त्यांना उपयुक्त औद्योगिक रोजगार. जर स्किल असेल तुमच्याकडे, जर वेल्डिंग येत असेल तुम्हाला, प्लंबिंग येत असेल, तर तुम्ही काय, तुम्हाला जॉब शोधण्याची जास्त गरज नाही, तुमची बेरोजगारी कमी होईल. म्हणून स्किलिंग इज इम्पॉर्टंट फॉर एम्प्लॉयमेंट. आणि ते काम कोण करत आहे, आयटीआय करत आहे. रोजगार क्षमता आणि आर्थिक वाढीस प्रोत्साहन देण्याचे कौशल्य विकास महत्वाचे आहे. बघा, एम्प्लॉयबिलिटी कधी येते, जेव्हा तुमच्याकडे काही स्किल्स असतील तर तुम्ही कामे करू शकता, आणि कामे केले तर तुमच्या काय अर्निंग वाढेल, अर्निंग वाढेल म्हणजे इकॉनॉमिकल स्टेटस इम्प्रूव्ह होईल. त्यानंतर एकूण बेरोजगारापैकी 69% बेरोजगार व्यावसायिक कौशल्य रहित आहेत. कोणते वोकेशनल स्किल नसेल तर तुमचे बेरोजगार राहण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत, आणि ऑलमोस्ट 69% जितके बेरोजगार आहेत त्याच्यातले 70% बेरोजगारांना कोणत्या स्किल नाहीत, त्यामुळे ते बेरोजगार आहेत. तर हे आयटीआयचे चॅलेंजेस आहेत. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनाअंतर्गत येणाऱ्या योजना. बघा, आयटीआय मध्ये कोणत्या कोणत्या योजना येतात आणि काय काय करतात आयटीआय वाले ते बघून घेऊया. काही लोक आयटीआय मध्ये ऑलरेडी काम करत असतील, इन्स्ट्रक्टर वगैरे म्हणून, त्यांना ते माहीत असतील. पण मी थोडा सांगून देतो, आणि म्हणजे तुम्हाला रिलेट करताना, जॉब करताना, प्रिपरेशन करताना, किंवा ह्या सिलेबसमध्ये पण हाच टॉपिक आहे, हेच टॉपिक आहेत यांच्या सिलेबसमध्ये, तर हे तुम्हाला कामात पडतील. व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालन योजना. पहिली योजना, माध्यमिक स्तरावरील पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम. बघा, जे टेक्निकल हायस्कूल्स आहेत, तंत्र शिक्षण शाळा, तिथे 10वी पर्यंत टेक्निकल सब्जेक्ट घेऊन काही लोक टेक्निकलचं एज्युकेशन घ्यायचे, ते पण आयटीआयचं काम आहे, किंवा ह्या डीव्हीईटीचं काम आहे. त्यानंतर आता नवी एज्युकेशन पॉलिसी 2020 आलेली आहे, त्यामध्ये पण सांगितलं की वोकेशनल एज्युकेशन, प्री वोकेशनल एज्युकेशन इम्पॉर्टंट आहे. तर आता 6व्या वर्गापासूनच वोकेशनल एज्युकेशन कंपल्सरी होणार आहे, म्हणजे आयटीआय जे तुमचे डीव्हीईटीचे लोक आहेत त्यांचा इम्पॉर्टन्स वाढणार आहे. त्यानंतर +2 स्तरावरील व्यवसाय अभ्यासक्रम, म्हणजे एमसीव्हीसीचे कोर्सेस होते आधी, ते पण डीव्हीईटीचंच काम होतं ते घेणे. त्यानंतर द्विलक्षी बायफोकल, बायफोकल असतो ना, जसं 11वी 12वी मध्ये जे वेटर फिशरीज असतो, इलेक्ट्रॉनिक्स असतो, आयटी असतो, ते सब्जेक्ट, ते पण डीव्हीईटीच्या अंतर्गत येतात. त्यानंतर +2 स्तरावरील व्यावसायिक म्हणजे हे HSC वोकेशनल नावाचा एक सब्जेक्ट असतो, म्हणजे ते एमसीव्हीसी सारखेच सब्जेक्ट घेता येतात, हे पण डीव्हीईटीच्या अंतर्गत येतात. त्यानंतर मी म्हटलं मोबाईल रिपेअरिंग, सोलर टेक्निशियन, रेफ्रिजरेशन टेक्निशियन, किंवा आता खूप सारे कोर्सेस असतात, DMLT, नॅचरो हा आपले मेडिकल वगैरे रिलेटेड, ते पण कोर्सेस, सर्टिफिकेट कोर्सेस, जसे कम्प्युटरचे कोर्सेस असतात, टॅली, जावा वगैरे, हे कोर्सेस पण डीव्हीईटीच्या अंतर्गत येतात. त्यानंतर शिल्प कारागर योजना, जे आयटीआय जे आहेत, आयटीआय हे सर्व ह्या योजनेवर काम करतात. शिल्प कारागीर योजना 1950 CTS म्हणतात, क्राफ्ट्समॅन ट्रेनिंग स्कीम 1950, आयटीआय ह्या स्कीमवर काम करतात. त्यानंतर टेक्निकल इन्स्टिट्यूट म्हणजे हायस्कूल, टेक्निकल हायस्कूल पण डीव्हीटीच्या अंतर्गत काम करतात, इंडस्ट्रियल स्कूल पण डीव्हीटीच्या अंतर्गत येतात. त्यानंतर शिकाऊ उमेदवारी कायदा, अप्रेंटिसशिप ऍक्ट 1961, म्हणजे जे आयटीआय झाले किंवा काही स्किल्स डेव्हलप एज्युकेशन झालं त्याच्यानंतर इंडस्ट्रीमध्ये ट्रेनिंग घेण्याचे काम म्हणजे अप्रेंटिस म्हणतात, ते पण अप्रेंटिसशिप करून घेणे आणि त्यांना सर्टिफिकेशन देण्याचे काम डीव्हीईटीचं आहे. ड्युटी जॉब प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल अँड आयटीआय हेड अँड हेडमास्टर ऑफ टेक्निकल स्कूल. ह्या पीडीएफ आहेत, मी पीडीएफ तुम्हाला नंतर मी व्हॉट्सअप ग्रुप वगैरेवर पाठवून देईल. काय काय तुम्ही प्रिन्सिपल बनायला चालले, किंवा व्हाईस प्रिन्सिपल बनायला चालले, किंवा हेडमास्टर, तर काय काय कामं असतात हे तुम्हाला
थोडाफार माहिती असणे गरजेचं आहे, म्हणजे किती रिस्क आहे आणि किती रिवॉर्ड आहे आणि किती चांगलं आहे ते तुम्हाला माहीत पडेल. पहिली पहिली रिस्पॉन्सिबिलिटी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ड्युटीज. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ड्युटीज म्हणजे काय? ऍक्ट्स ॲज प्रिन्सिपल म्हणूनच विचार करून चालू पण ऍक्ट्स ॲज अ ड्रॉइंग अँड डिस्बर्सिंग ऑफिसर अँड हेड ऑफ द इन्स्टिट्यूट. बघा, जे आय टी आयचे तुम्ही प्रिन्सिपल असणार, तर जे गव्हर्नमेंटकडून, महाराष्ट्र शासनाकडून किंवा कुठूनही पैसे आले, ते पैसे आपल्या अकाउंटमध्ये घेणे आणि ते खर्च करणे. खर्च करणे म्हणजे काय? सॅलरीसाठी आले तर सॅलरी काढणे, काही मेडिकल बिल असतील, भत्ते असतील, काही ऑफिसचे एक्सपेन्सेस असतील, हे पैसे गव्हर्नमेंटकडून मागविणे आणि त्यांना खर्च करण्याचे पूर्ण पॉवर त्या प्रिन्सिपलकडे असतात. म्हणजे चेक लिहिण्याचे पॉवर प्रिन्सिपलकडे आहे. खूप मोठा पॉवर आहे. खूप मोठ्या मोठ्या क्लास वन अधिकाऱ्यांना पण हा पॉवर मिळत नसतो. आणि ज्याच्याकडे हे पॉवर आहे तो म्हणजे खूप इम्पॉर्टंट पर्सन असतो त्या इन्स्टिट्यूटसाठी. आणि तो प्रिन्सिपल आहे, ते हेड ऑफ द ऑफिस आहे, म्हणजे पूर्ण जे काही त्या आय मध्ये किंवा त्या ऑफिसमध्ये चालत असेल ते ते सर्व त्याच्या परमिशन शिवाय होऊ शकत नाही. एन्श्युअर प्लॅनिंग, फायनान्सिंग अँड बजेटिंग. आय चालवायची आहे तर रॉ मटेरियल घेणे, इन्स्ट्रक्टर असतील, लेक्चरर्स असतील, त्यांचे पेमेंट करणे आहे, बिल्डिंगच्या मेंटेनन्स असेल, काही सामान घ्यायचं असेल, फर्निचर घ्यायचे असेल, चेअर घ्यायचे असतील, कम्प्युटर घ्यायचे असतील, सर्व या गोष्टींची प्लॅनिंग, काही प्रायव्हेट वॉचमॅन घ्यायचे असतील, काही इन्स्ट्रक्टर घ्यायचे असतील ॲडॉक बेसिसवर किंवा क्लॉक अवर बेसिसवर, ते सर्वांची प्लॅनिंग करणे, त्यांचे पैसे कसे मिळवायचे, कसे वरून त्याची बजेटिंगचे काम हे प्रिन्सिपलचे आहे. मेंटेन प्रॉपर स्टोअर अँड अकाउंट. स्टोअर म्हणजे काय? रॉ मटेरियल वगैरे आणणे, प्रॅक्टिकलसाठी, तुमच्या एक्सपेरिमेंट वगैरे करण्यासाठी त्याच्यावर रेकॉर्ड मेंटेन करणे. ह्याच्यासाठी असिस्टंट लोक असतात, स्टोअर कीपर असतात, क्लर्क असतात किंवा इन्स्ट्रक्टर असतात, ते मदत करतात फक्त. पण हेड आहेत, हेडची जबाबदारी समजल्या जाते. हे ड्युटी आहे आणि तशीच रिस्पॉन्सिबिलिटी आहे. एन्श्युअर मशीन अँड इक्विपमेंट आर प्रॉपरली मेंटेन. जे आय मध्ये च्या वर्कशॉपमध्ये किंवा लॅबमध्ये काही इन्स्ट्रुमेंट असतील, मशीन्स असतील, ते व्यवस्थित आहेत की नाही, त्यांचे मेंटेनन्स होत आहे की नाही, वापर होत आहे की नाही, प्रॅक्टिकल्स होत आहेत की नाही, हे एन्श्युअर करणे हे प्रिन्सिपलचे काम आहे. सुपरवाइज मॅन्युफॅक्चर प्रोडक्ट्स अँड डिस्पोजल. जर आय मध्ये काही प्रोडक्शन रिलेटेड स्कीम्स असतील, म्हणजे प्रोडक्शन करून काही बाहेरच्या लोकांना विकल्या जातात काही प्रोडक्ट्स, त्याच्या मॅन्युफॅक्चरिंग वगैरे सुपरवाइज करणे. आणि काही रॉ मटेरियल असतील, काही जुन्या मशीन असतील, त्याच्या निर्लेखन करणे, ऑप्शन करणे, हे पण ह्या सर्व गोष्टी सुपरवाइज करणे प्रिन्सिपलचे काम आहे. हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रोल्स. त्यानंतर असतात ट्रेनिंग अँड सुपरविजन. कंडक्ट ट्रेनिंग ॲज पर क्राफ्ट्समॅन ट्रेनिंग स्कीम नॉर्म्स. म्हणजे आय मुलांच्या ट्रेनिंग, म्हणजे ट्रेनिंग आहेत, आय स्टुडंट म्हणजे ट्रेनिंग आहे, त्यांची ट्रेनिंग वगैरे CTS ऍक्ट नुसार होत आहे की नाही, हे यांच्यावर सुपरविजन ठेवणे प्रिन्सिपलचं काम आहे. एन्श्युअर ट्रेनिंग बाय इन्स्ट्रक्शनल स्टाफ विथ प्रॉपर रॉ मटेरियल अँड टूल्स. जे इन्स्ट्रक्शनल स्टाफ आहे, इन्स्ट्रक्टर्स आहेत, त्यांना पूर्ण रॉ मटेरियल मिळते की नाही, टूल्स वगैरे मिळतात की नाही, सर्व फॅसिलिटीज अवेलेबल होतात की नाही, इन्स्ट्रक्टर बरोबर आहेत की नाही, हे पण बघणे प्रिन्सिपलचं काम आहे. एन्श्युअर डिसिप्लिन क्लीन अमॉंग स्टाफ अँड ट्रेनिंग. जे स्टुडंट्स आहेत आणि स्टाफ आहेत, म्हणजे काही जे काही एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहेत तिथे डिसिप्लिन्स असतात, वेळेवर येणे, वेळेवर सुट्टी, जाणे घरी, काही ऑफिस, जो कॉलेजचा किंवा त्या इन्स्टिट्यूटचा जो काही डेकोरम असतो तो मेंटेन करणे, हे सर्व इन्श्युअर करण्याचे काम कोणाचे? प्रिन्सिपलचे आहे. त्याच्यासाठी त्यांना असिस्टंट असतात, एकाची जबाबदारी नाही, पण सर्व शेवटी जबाबदारी हे ऑफिस हेडवर असते. कंडक्ट ट्रेड टेस्ट, म्हणजे जे काही टेस्ट वगैरे असतात, ऑल इंडिया ट्रेड टेस्ट वगैरे असतात, AITT, ITI मध्ये, ते कंडक्ट करणे, त्यांच्यासाठी इन्व्हिजिलेटर देणे, अपॉइंट करणे, त्यानंतर रिझल्ट्स लावणे, हे सर्व सुपरविजन मध्ये होते प्रिन्सिपलच्या. गाईड, सुपरवायझर आणि कंट्रोल सबऑर्डिनेट स्टाफ. काही ग्रुप इन्स्ट्रक्टर असतील त्यांना गाईड करणे, कारण ते नवीन लोक असू शकतात. प्रिन्सिपल बनले तर काहीतरी एक्सपिरियन्स आहे, सिनियर आहेत, हे तर यांना जास्त गाईड करण्याची कामं, सुपरवाइज करण्याचे, कंट्रोल करण्याचे कामं प्रिन्सिपलचे. स्टुडंट वेलफेअर अँड प्लेसमेंट. ITI टेक्निकल कोर्स आहेत, काही इंडस्ट्रीला डिमांड आहे स्टुडंटची, तर त्यांच्या प्लेसमेंट घडवून आणण्याचे कामं, त्यांच्यासाठी प्लेसमेंट ड्राईव्ह, कॅम्पस ड्राईव्ह ऑर्गनाईज करण्याची जबाबदारी प्रिन्सिपल मार्फतच होते. त्यानंतर मेंटेन रिलेशनशिप बिटवीन ट्रेनी अँड स्टाफ. इन्स्ट्रक्टर किंवा स्टाफमध्ये चांगले रिलेशन राहिले पाहिजे, ह्याकरिता प्रिन्सिपलने काहीतरी स्कीम्स आणायला पाहिजे किंवा काहीतरी एक सिस्टीम बनवायला पाहिजे, ते पण काम प्रिन्सिपलचे आहे. प्लेसमेंटसाठी प्रिन्सिपलने इंडस्ट्रीसोबत टायप वगैरे करायला पाहिजे, हे पण काम त्यांच्या. अप्रेंटिसशिप फॉलोअप.
ITI झाल्यानंतर मुलांना कंपनीमध्ये ट्रेनिंग करिता काही अप्रेंटिसशिप प्रपोजल्स वगैरे मिळतात की नाही त्याच्यासाठी फॉलोअप घेणे हे पण प्रिन्सिपलचे काम आहे. मेडिकल एड, वेलफेअर वर्कशॉपमध्ये का ITI म्हणजे मध्ये जे काही एक्सपेरिमेंट होतात, जे काही जॉब वगैरे बनवले जातात ते वर्कशॉपमध्ये असतात आणि तिथे चान्सेस असतात की काही ॲक्सिडेंट होऊ शकतात, डेंजर डेंजर निर्माण होऊ शकतात. तर त्याकरिता मेडिकल फॅसिलिटीज वगैरे ठेवणे गरजेचे आहे. अरेंज इन्स्पेक्शन फॅसिलिटीज फॉर ऑथॉरिटीज, बाहेरचे लोक आले तर त्यांच्यासाठी इन्स्पेक्शन करण्यासाठी अरेंजमेंट करून देणे. ॲडिशनल रोल्स ऍडमिशन प्रोसेसमध्ये ते मेंबर सेक्रेटरी असतात. ऍडमिशन जे काही ITI ऍडमिशन होतात त्याच्यासाठी त्यांनाच तेच एक तर ते ऑल महाराष्ट्र लेवलवर होते, पण प्रत्येक ITI साठी एक मेंबर सेक्रेटरी म्हणून ते काम करतात. वर्क्स ॲज अ पार्ट टाइम, म्हणजे खूप साऱ्या ITI ला खूप साऱ्या वॅकन्सीज असतात, खूप साऱ्या त्याच लेवलच्या पोस्ट असतात. तेव्हा ते तिथे पार्ट टाइम किंवा ऍडिशनल चार्जमध्ये काम करू शकतात. जसे बेसिक ट्रेनिंग आणि इन्स्ट्रक्शन सेंटर आहे, BTRI वगैरे तिथे, किंवा मी म्हटलं होतं हेडमास्टर किंवा क्लास 2 प्रिन्सिपल हे इक्विव्हॅलेंट आहेत. असिस्टंट अप्रेंटिसशिप ॲडवायझर, तर त्यावेळी जर ते पोस्ट खाली असेल तिथे ते काम करा, तो पण काम करावा लागतो. कोऑर्डिनेट ऍक्टिव्हिटीज अंडर व्हेरियस ट्रेनिंग स्कीम्स, ITI स्कीम्स बदलत असतात प्रत्येक वेळी. जसं मागे प्रमोद महाजन कौशल्य विकास स्कीम आलेली होती. असे खूप साऱ्या स्कीम येत राहतात. विश्वकर्मा योजना, प्रत्येक 2-3 वर्ष 6-6 महिन्यात गव्हर्नमेंटच्या काही स्कीम येतात ट्रेनिंग रिलेटेड, त्या योजना राबवणे हे प्रिन्सिपलचेच काम असतं. स्टोक स्टडी लोकल इंडस्ट्री नीड्स अँड सजेस्ट ट्रेनिंग प्रोग्राम्स. आता एखाद्या एरियामध्ये, एखाद्या तालुक्यामध्ये एखादी नवीन इंडस्ट्री आली, त्यासाठी काहीतरी त्या इंडस्ट्रीला स्पेशल स्किल मॅनपॉवर लागतो, तर तिथल्या लोकल लोकांना जॉब मिळाला पाहिजे म्हणून तर त्या त्याचा अभ्यास कोणी करायला पाहिजे, तर प्रिन्सिपलनं करायला पाहिजे. जर गडचिरोलीच्या एका जिल्ह्यामध्ये एखादी स्टील कंपनी आली आणि स्टील कंपनीला जर फिटर लागत आहेत, टर्नर लागत आहेत, वेल्डर लागत आहेत, तर ते तिथे ITI मध्ये तितके सफिशियंट नंबर ऑफ स्टुडंट्स जनरेट नसतील होत, तर ते काय प्रिन्सिपलची जबाबदारी आहे की त्यांनी वर प्रपोजल पाठवायला पाहिजे का इथे हे कोर्सेस सुरू करा. तर अशा प्रकारचे स्टडी करणे गरजेचे आहे प्रिन्सिपलचं काम. अदर रिस्पॉन्सिबिलिटीजमध्ये परफॉर्म अदर ड्युटीज जे असतात बाय हायर ऑथॉरिटीज म्हणजे डेप्युटी डायरेक्टर, डायरेक्टर, जॉईंट डायरेक्टर जे काही कामं सांगितले ते करावे लागतात. त्यानंतर कलेक्टर कलेक्टर इलेक्शनच्या ड्युटीज वगैरे लावतो, तसे कामं असतात. कलेक्टर किंवा पालकमंत्री किंवा आमदार काही ड्युटीज देतात ते करावे लागतात. यांच्यावर प्रॉपर कम्युनिकेशन विथ द डिपार्टमेंट्स. डिपार्टमेंट म्हणजे कलेक्टर ऑफिस झाला, तहसील ऑफिस झाला. काही लोकांना कधी ITI फॅसिलिटीज लागतात, जसे इलेक्शनच्या वेळी मशीन्स वगैरे ते जे काही आहे EVM मशीन वगैरे ते डिपॉझिटेड असतात ITI मध्ये, तर त्यावेळी कम्युनिकेशन करावं लागतं तहसील सोबत किंवा कलेक्टर ऑफिस सोबत. ते कामे झाले. काही फंड येतो, पगार पगार हे होतात फायनान्स डिपार्टमेंटकडून म्हणजे डिस्ट्रिक्ट ट्रेजरीकडून, तर त्यांच्यासोबत कम्युनिकेशन करावे लागतात. खूप सारे काही कधी हॉस्पिटल सोबत तुमचे मेडिकल बिल वगैरे असतात काही लोकांचे, त्यांच्यासोबत काही मुलांचे मेडिकल चेकअप वगैरे करायचे असतात, तर ते मेडिकल ऑफिसर सोबत तुम्हाला कम्युनिकेट करावं लागतं. तर असे व्हेरियस कम्युनिकेशन चॅनल्स असतात आणि ते प्रॉपर कम्युनिकेशन ठेवण्याची जबाबदारी प्रिन्सिपलची आहे. मेंटेन सिस्टमॅटिक रेकॉर्ड्स. सर, तुम्हाला सर्व पॉवर दिलेले आहे पैसे खर्च करण्याचे, पैसे आणण्याचे, तर त्याचे गव्हर्नमेंटचा 1 रुपया पण वाया गेलेला नाही पाहिजे. म्हणून काय त्याचे रेकॉर्ड खूप पद्धतशीर मेंटेन करावे लागतात. म्हणजे कधी कोणी पण मागितलं काय याचा खर्च किती झाला ते रेकॉर्ड्स ठेवावे लागतात. प्रत्येक गोष्टीचा रेकॉर्ड ठेवावा लागतो गव्हर्नमेंटमध्ये. तर त्याची जबाबदारी त्यांच्या खालच्या स्टाफची तर असतेच, पण ॲज अ ऑफिस हेड, त्या ऑफिस हेडची जबाबदारी असते ती, की खालच्या अधिकाऱ्याकडून, कर्मचाऱ्याकडून ते कामे करून घेणे, ते त्यांची जबाबदारी असते प्रिन्सिपलची. अरेंज द रेग्युलर स्टाफ मीटिंग्सच्या पर्पज तेच, टार्गेट्स काय आहे, काय अचीव केलं, कसं मॅनेज करायचे, ह्या स्टाफ मीटिंग्स वगैरे होतच राहतात. त्यानंतर सर्वात मेन पार्ट असतो तो सॅलरी. बघा, क्लास 2 गॅजेटेड पोस्ट, गव्हर्नमेंट खूप ऑनेस्ट असते आपल्या कामामध्ये, कारण ते तुम्हाला आधीच सांगून देते की आमच्याकडे इतका पगार राहणार आहे, तुम्हाला यायचे असेल तर या. आता बघू आपण किती सॅलरी आहे. तर वेतन श्रेणी दिलेली आहे आपल्याला S17.
म्हणजे 6व्या वेतन आयोगानुसार 4,800च्या ग्रेड पे. हे क्लास 2 मध्ये सर्वात जास्त सॅलरी आहे. म्हणजे तुम्ही या पोस्टला म्हणू शकता की क्लास 2 सिनियर किंवा सुपर क्लास 2 पोस्ट आहे ही. आणि हे सर्व अलाउन्सेस वगैरे बेसिक आहेत 47,600 रुपये. आणि आजच्या घडीमध्ये डीए सुरू आहे 55%, म्हणजे त्यात 47,000चे 55% 26,180. आणि एचआरए मिळतो. एचआरए जर नागपूर सिटी वगैरेचा आपण विचार केला तर ऑलमोस्ट 20% मिळतो, तर 9,520. आणि तिथे ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस मिळतो 1,350 रुपये. क्लास 1 असते तर हे डायरेक्ट 2,700 रुपये मिळाले असते. मला वाटते नागपूरमध्ये 2,700च असतील हे. आणि डीसीपीएसचे पण हे पैसे आपल्या अकाउंटमध्ये येतात, म्हणजे सेव्हिंग मध्ये जातात, तर हे 14% देतो. तर असे पूर्ण टोटल 95,000 रुपये सॅलरी बनते, ग्रॉस सॅलरी. आणि इन हँड सॅलरी 75 ते 80,000 रुपये मिळते. तुम्ही ग्रॉस सॅलरीला 12 मल्टिप्लाय केला तर तुमची इन्कम 12 लाखापर्यंत जाते, म्हणजे 12 लाखाचं पॅकेज आहे. आणि 12 लाखाचं पॅकेज म्हटलं तर आता मागच्या वर्षीच्या इन्कम टॅक्सच्या नियमानुसार 13.25 लाखापर्यंत कोणताही टॅक्स लागत नाही, म्हणजे तुमची सॅलरी ही टॅक्स फ्री आहे. टॅक्स फ्री आहे आणि तुम्हाला काय ऑलमोस्ट 12 लाखाचं पॅकेज आहे. कोणते गव्हर्नमेंट तुम्ही चांगले म्हणजे IIT NIT सोडून बाकी कोणत्याही कॉलेजमधून इंजिनिअरिंग झालं तरी 12 लाखाचं पॅकेज मेकॅनिकल इलेक्ट्रिकल सिव्हिलच्या लोकांना प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये लागत नाही, म्हणून खूप मस्त सॅलरी आहे. त्या कम्पेअरमध्ये कामाचा लोड खूप कमी आहे. आणि व्हेरायटी आहे कामामध्ये. गव्हर्नमेंट जॉब आहे. त्यानंतर क्लास 2 तुम्ही प्रिन्सिपल म्हणून झाले तर त्यामध्ये काय आहे, तुम्ही ऑफिसचे हेड आहात. ही एकच जॉब आहे का तिथे प्रिन्सिपलला एक एसी कॅबिन असते, नाही तर बाकी डिपार्टमेंटचे तुम्ही कॅबिन वगैरे बघितले क्लास 2 किंवा क्लास 1चे, त्यांना एसी कॅबिन वगैरे नसते. IT मध्ये जाऊन बघा तुम्ही कोणते, त्यांचे कॅबिन वगैरे ला एसी लागलेली असते. त्यानंतर ते इन्स्टिट्यूटचे हेड असल्यामुळे त्यांच्याकडे झेंडा फडकवणे 15 ऑगस्ट असेल 26 जानेवारी असेल, ऑफिसच्या हेड किंवा त्या इन्स्टिट्यूटच्या हेडच ते फ्लॅग होइस्टिंग किंवा अनफर्लिंगचे कामं करतात. तर तो पण एक मान भेटतो. आणि सॅलरी तर खूप चांगली आहे. आणि त्या मानाने थोडं प्रेशर कमी आहे ॲज कम्पेअर टू अदर जॉब्स, म्हणजे जसे गव्हर्नमेंटमध्ये महसूल विभाग झाला, जिल्हा परिषद झाला किंवा पोलीस विभाग झाला, यांना 24 अवर्स ताण आहे, टेन्शन आहे. आणि पगारही कमी आहे. तुम्ही नायब तहसीलदार PSI वगैरे क्लास 2च्या नोकऱ्या बघाल, त्यांची सॅलरी 4,300 ग्रेड पे, याच्यापेक्षा 10-15 हजार रुपये कमी कमवतात. आणि त्यांना सकाळपासून रात्रीपर्यंत आणि शनिवार रविवारी पण काम करावं लागतं, तसं या जॉबमध्ये नाही. म्हणून हे वन ऑफ द बेस्ट जॉब आहे टेक्निकलमध्ये. आणि तुम्ही करिअरचे प्रोग्रेस पण चांगला आहे, डायरेक्ट रिक्रुटमेंटमध्ये वर जाऊ शकता. त्यानंतर बघू, व्हाय तर झालेला आहे माझ्या माहितीनुसार, व्हाय टू क्रॅक दिस एक्झामिनेशन. बट हाऊ टू क्रॅक दिस एक्झामिनेशन अँड व्हॉट इज इन दॅट एक्झामिनेशन. बघा, स्कीम ऑफ एक्झामिनेशन आलेली नाही आहे, पण ही 2014ला जी एक्झाम आली होती त्याचा सिलेबस आणि हा पॅटर्न आहे. ऑलमोस्ट हा पॅटर्न सर्वच डायरेक्ट रिक्रुटमेंटच्या एक्झाममध्ये वापरला जात आहे. काय आहे, मागच्याच मी महिन्यामध्ये एक एक्झाम दिली होती, ते असिस्टंट डायरेक्टर, डेप्युटी डायरेक्टर, डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन, यांचेच सिमिलर डिपार्टमेंट आहे. तिथे पण हाच पॅटर्न होता. लेखी परीक्षा म्हणजे रिटर्न टेस्ट 200 मार्क्सची होती. 100 क्वेश्चन होते 2 मार्क्ससाठी. आणि एका तासामध्ये 200 क्वेश्चन, 1 तास. आणि त्याची लेवल असते पदवी, म्हणजे ग्रॅज्युएशन लेवल. आणि माध्यम असतो इंग्लिश. आणि MCQ असतात. आणि त्यानंतर रिटर्न टेस्ट झाले आणि तुम्ही कट ऑफ क्लिअर केला तर तुम्हाला नंतर 50 मार्क्सचा इंटरव्ह्यू, म्हणजे 250 पैकी तुमचं सिलेक्शन होतं. अंतिम गुणवत्ता यादी ही लेखी परीक्षेतील व मुलाखतीतील एकत्रित गुणावर आधारित राहील. म्हणजे 250 मार्कापैकी तुमचा स्कोर राहील, त्याच्यावर तुमचं सिलेक्शन होईल. सर्वात पहिले तुम्हाला रिटर्न टेस्टचा कट ऑफ क्लिअर करणे. एकदम सोपा असतो पॅटर्न, एका तासाची एक्झाम आहे. बाकी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत जसे MPSC वगैरेच्या, MPSC राज्यसेवा किंवा महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, तिथे काय प्रिलिम्स होतं. प्रिलिम्स झाल्यानंतर मेन्समध्ये 2-3 पेपर होतात. आता ते ते त्यामध्ये पण आता रिटर्न एक्झाम आलेली आहे, कन्व्हेन्शनल पेपर्स आले. तसा पॅटर्न इथे नाही, खूप सोपा आहे, एकदम सोपा पॅटर्न आहे. 100 क्वेश्चन 1 तासामध्ये, एका तासामध्ये तुमचा खेळ खतम. नो मेन्स, नो प्रिलिम्स, नथिंग. आणि काही रिटर्न नाही, कन्व्हेन्शनल पेपर्स नाहीत. खूप सोपा आहे. आणि क्वेश्चनची क्वालिटी पण सोपी असते. ते पण मी सांगतो तुम्हाला. तर हा असा पॅटर्न आहे आणि हाच पॅटर्न फॉलो होणार आहे. जर स्कीम ऑफ एक्झामिनेशन आली नाही आहे
तरी हाच पॅटर्न फॉलो होणार आहे. त्यानंतर एक्झाम पॅटर्न हा झालेला आहे. त्यानंतर सिलेबस ऑफ एक्झामिनेशन. सिलेबस आलेला नाहीये, लगेच येईल 1-2 महिन्यामध्ये सिलेबस, किंवा एक्झामचे ऑलमोस्ट 5-6 महिने आधी, 1 वर्ष आधीच येतो. तर येऊन जाईल. पण आता प्रिपरेशन सुरू करायचं असेल तर जो जुना सिलेबस होता त्यानुसार तुम्ही सुरू करू शकता. तर सिलेबस एमपीएससीच्या वेबसाईटवर दिलेला आहे, इथे पीडीएफ आहे, मी पण तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपवर किंवा व्हिडिओच्या लिंकमध्ये देऊन देईन. सिलेबसमध्ये हे मेन एरियाज होते. एकदम सोपा सिलेबस आहे. एज्युकेशन सिस्टीम इन इंडिया, वोकेशनल अँड टेक्निकल एज्युकेशन इन महाराष्ट्र, मॅन पॉवर प्लॅनिंग, हा जुन्या सिलेबस होता. आणि जसं ITI प्रिन्सिपल ग्रुप ए ची ऍडव्हर्टाइजमेंट आलेली होती 2023 मध्ये, तिथे पण हाच सिलेबस होता, सेम सिलेबस होता. पण त्यांच्या रिक्रुटमेंटला 2 वर्ष झाले, पण अद्याप एक्झाम झालेली नाही आहे. पण नंतर त्यांचा पण सिलेबस बदलवण्यात आलेला आहे. तर त्यानंतर त्यांचा सिलेबस खूप बदललेला आहे. पण हा सिलेबस जसाच्या तसाच ठेवून त्यांनी ऍड केलेला आहे. म्हणजे तुम्हाला पण हाच सिलेबस राहणार आहे. हाच सिलेबस 101% राहणार आहे. फक्त ऍडिशन्स होतील, काही 20-25% ऍडिशन होईल. आणि हे बेसिक शिकणे गरजेचे आहे तुम्हाला. इंटरव्ह्यू मध्ये पण कामात येतील. आणि हे काही सिलेबस जास्त दिवसाचा नाही. 20-25 दिवस तुम्ही 4-4 तास दिवस दिले ना, संपला सिलेबस. काहीच नाही, हा एक टॉपिक. आणि ह्या गोष्टी तुम्हाला खूप गोष्टी माहीत पण आहेत, सोप्या सोप्या. एज्युकेशन सिस्टीम इन इंडिया, तुम्हाला हे खूप, तुम्ही जर राज्यसेवेची वगैरे तयारी केली असेल, हे 2-3 टॉपिक क्लिअर होऊन जातात. आणि हे काही गोष्टी तर ट्रेनिंग आणि प्लेनिंग वगैरे, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट मेकॅनिकल इंजिनिअरिंग वाल्यांनी शिकलेले आहे. फायनान्शियल अँड मटेरियल मॅनेजर हे मेकॅनिकल वाल्यांनी शिकलेले आहे. हे बाकी जनरल टॉपिक असतात. ट्रेनिंग प्लॅनिंग आहे, हे जनरल आहे. तुम्ही क्वेश्चन पाहून न वाचता पण आन्सर देऊ शकता, असे आहे. तर सिलेबस मधून जाच, गुड क्वालिटी मटेरियल मिळवा. आहेच, खूप अवेलेबल आहे. कारण ग्रुप ए ची ऍडव्हर्टाइजमेंट 2 वर्ष आधी आलेली होती. सर्वच्या सर्व मटेरियल अवेलेबल आहे मार्केटमध्ये. आणि तुम्हाला कोणी पण देऊ शकते. जर तुम्हाला क्लासेस वगैरे लावायचे असेल तर, आणि इट इज वेल अँड गुड. पण तुम्ही नाही लावले तरी खूप सारा मटेरियल अवेलेबल आहे पीडीएफ मध्ये. आणि व्हिडिओज पण खूप सारे अवेलेबल आहे. तर या सिलेबसमधून तुम्ही जर आजपासून प्रिपरेशन करायची असेल तर तुम्ही डेफिनेटली हा सिलेबस फॉलो करू शकता. वाया जाणार नाही, 101%. स्ट्रॅटेजी फॉर स्टडी. सर्वात पहिले गेट द गुड क्वालिटी स्टडी मटेरियल, म्हणजे चांगल्या क्वालिटीचा मटेरियल घ्या. इट मे बी प्रिंटेड फॉर्म, PDF और व्हिडिओज. हे भरपूर मटेरियल अवेलेबल आहे. तर चांगल्या क्वालिटीचं, चांगल्या अकॅडमीचं तुम्ही घ्या. चांगले पुस्तकं, तुम्हाला कोणी ITI मध्ये जे ऑलरेडी शिकवत आहेत ते तुम्हाला ट्रेनिंग मॅन्युअल वगैरे देऊ शकतात. ट्रेनिंग मॅन्युअल वाचा. काही रिलेटेड, जसं न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 आहे, त्यांच्यात तुम्ही ते पूर्ण ड्राफ्ट वाचू शकता. कायदा वाचू शकता. अप्रेंटिसशिप ऍक्ट आहे. त्यानंतर क्राफ्ट्समॅन ट्रेनिंग स्कीम आहे 1950, हे जे कायदे आहेत जसेचे तसे तुम्ही वाचू शकता. त्यानंतर त्यांची वेबसाईट आहे, DVETची वेबसाईट आहे. ती DVETची वेबसाईटच ऑलमोस्ट तुम्हाला 20-25 क्वेश्चन तिथूनच येतील, कारण तिथे ऑलमोस्ट सर्व स्टडी मटेरियल आहे. तर तिथे तुम्ही जा. त्यानंतर प्रॅक्टिस प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स अवेलेबल नाही. 2014 मध्ये एक्झाम झालेली होती, तो एक पेपर असेल. क्लास 1चा एक पेपर असेल, 2-3. आणि तुम्ही DTE चे रेफर करू शकता, जिथे हा असा सिलेबस आहे तिथे. मॉक टेस्ट वगैरेसाठी तुम्हाला हे ट्युशन, जे अकॅडमी वगैरे आहेत, क्लासेस घेणार, त्यांच्या तुम्ही जॉईन करू शकता. किंवा आता सोपं झालेलं आहे, जर एखादा तुम्ही टॉपिक आहे तो ChatGPT किंवा जेमिनी वगैरे मध्ये टाकलं आणि त्याच्यावर म्हटलं की प्रिपेअर द 100 क्वालिटी क्वेश्चन्स फॉर MPSC दिस एक्झामिनेशन, ते तुम्हाला त्याच्या रिलेटेड क्वेश्चन बनवून देतात. तितके ॲक्युरेट नसतात, पण 95% ॲक्युरेसी आहे. आणि ते काय, मोबाईलमध्ये तुम्ही अभ्यास करू शकता. जितकं तुम्हाला कमीत कमी क्लॅरिटी येईल, प्रॅक्टिस तर होईल. तर एक ChatGPTचा चांगला वापर करा. कोणताही आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, रिवाइज द कन्सेप्ट. जितकं तुम्ही वाचणार तितकं चांगलं आहे. कारण ह्या गोष्टी कसं सब्जेक्टिव्ह आहे, ती न्यूमेरिकल क्वेश्चन्स नाही आहे. एका मिनिटामध्ये तुम्हाला 36 सेकंदामध्ये मला वाटते एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. 36 सेकंद, येस. 36 सेकंदामध्ये एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. तर तुम्हाला जितकं स्पीडनं करता येईल आणि जितकं ॲक्युरेट करता येईल, कारण कॉम्पिटिशन आहे. ऑलमोस्ट मला वाटते 132 साठी 10,000 ॲप्लिकेशन्स येतील. आणि 132 मध्ये यायचं असेल तर खूप अभ्यास करणारे लोक खूप आहेत, दिवस रात्र अभ्यास करणारे लोक आहेत. तुम्ही बिलकुल रिलॅक्स राहून चालत नाही. म्हणून चांगल्यानं अभ्यास करा कन्सेप्ट, कारण हे सब्जेक्टिव्ह क्वेश्चन चुकण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. आणि ऑलमोस्ट सर्वजण सर्व मॅक्सिमम अटेम्प्ट करतात.
तुम्ही करू नका, कारण जे आपण तुक्के मारतो ते बरोबर नसतात. म्हणून त्याची प्रॅक्टिस करा. रिस्क तर घ्यावे लागेल, पण कन्सेप्ट तुमचे क्लिअर पाहिजे तरच क्वेश्चन बनतील. आणि एक एक दोन दोन मार्कांनाच इथे सक्सेस आणि फेल्युअर मधला डिफरन्स आहे. म्हणून थोडासा चांगला अभ्यास करा. एकदम सोपा सिलेबस नाही, तुमची पोस्ट निघाली तुमचे जनरल नॉलेज तरी वाढेल, इतकी चांगली पोस्ट आहे. आणि सोपा आहे एकदम, सिलेबस सोपा आहे, इंटरेस्ट येईल. आणि जास्त वेळ पण लागणार नाही, आणि काही लोड पण असा नाही, काहीच समजणार नाही असंही नाही. तुम्हाला प्रत्येक गोष्ट लवकरात लवकर समजेल, कारण ते काय जनरल सिलेबस आहे. तर ऑल द बेस्ट, थँक्यू. खूप चांगली पोस्ट आहे, तयारी करा. काही वाटत असेल तर मला तुम्ही डायरेक्ट, मी व्हिडिओच्या खाली एक लिंक देतो व्हॉट्सअप ग्रुपची, तो जॉईन करा. तिथून तुम्ही मला काही प्रश्न वगैरे विचारू शकता, कमेंट बॉक्समध्ये पण विचारू शकता. अं, काही हेल्प वगैरे लागली, नोट्स वगैरे पाहिजे असतील, काही PDF वगैरे पाहिजे असतील, कसं काय करायचं, तर तुम्ही मला पर्सनली विचारू शकता. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.